अंबाजोगाई शहरात माजी नगराध्यक्ष स्वर्गीय बालुतात्या लोमटे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्तानं मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या मॅरेथॉनमध्ये आबालवृद्धांसह तरुणाई रस्त्यावर धावली। विशेष म्हणजे या स्पर्धेत हजारो स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। तसंच सामाजिक कार्यकर्ते प्रसाददादा चिक्षे यांना स्वर्गीय बालुतात्या लोमटे यांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्यकर्ता हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। यशवंतराव चव्हाण महाविद्यालय परिसरातून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली। सकाळी 7 वाजता हजारो स्पर्धक कडाक्याची थंडी आणि थंड वारं सुरू असताना रस्त्यावर उतरले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पृथ्वीराज साठे होते। केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक सौ संगीताताई ठोंबरे यांच्या हस्ते या मॅरेथॉनचं उद्घाटन झालं। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे, तहसीलदार संतोष रुईकर, डॉक्टर सिद्धेश्वर बिराजदार, बीड जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पाटील, डॉक्टर राकेश जाधव, प्राध्यापक डॉक्टर विजय प्रकाश ठोंबरे, ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ कुलकर्णी, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय आंबेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय दौंड, बाजार समितीचे माजी सभापती विलास सोनवणे, आंबा साखरचे व्हाईस चेअरमन हनुमंतराव मोरे, नगरसेवक अशोक मोदी, जिल्हा परिषद सदस्य शंकर उबाळे, नगरसेवक कमलाकर कोपले, नगरसेवक आनंददादा लोमटे, कमलाकरराव चौसाळकर, डॉक्टर श्रीनिवास रेड्डी, डॉक्टर अनिल भूतडा, डॉक्टर हनुमंत गुट्टे, नाथा रेड्डी, परळीचे तहसीलदार शरदराव झाडके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी आमदार प्राध्यापक सौ संगीताताई ठोंबरे यांनी स्वर्गीय बालुतात्या लोमटे यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत तात्या म्हणजे राजकारणातील दीपस्तंभ होते। त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक पिढ्यांचा उत्कर्ष झाला। त्यांचा आणि आमचा स्नेह हा कमी काळ राहिला। त्यांची आम्हाला खऱ्या अर्थानं आज गरज होती। तर माजी आमदार पृथ्वीराज साठे म्हणाले की आमच्यासारख्या तरुणांचे ते सदैव आदर्श राहिले। नगर परिषदेमध्ये काम करताना मला त्यांचं सतत मार्गदर्शन असायचं। माझ्या राजकीय जडणघडणीत तात्यांचं योगदान मोठं राहिलेलं आहे। रामभाऊ कुलकर्णी यांनीही तात्यांच्या आठवणींना उजाळा दिला। मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून हजारो अंबाजोगाईकर रस्त्यावर धावले। वेगवेगळ्या गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली। लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंतच्या गटामध्ये विभागण्यात आले। सर्वच गटांमध्ये उत्स्फूर्त सहभाग राहिला। हजारो स्पर्धकांनी सहभाग नोंदवल्यानं ऐतिहासिक मॅरेथॉन स्पर्धा अंबाजोगाई शहरात संपन्न झाली। स्वर्गीय बालुतात्या लोमटे यांनी राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात भरीव काम केलं, तर सांस्कृतिक क्षेत्राकडे त्यांचा ओढा होता। दरवर्षी ते भजन स्पर्धा आयोजित करत होते। शरीराकडे आणि प्रकृतीकडे अधिक लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेत असत। असंख्य सहकार्यांना ते आरोग्याचा मंत्र देत असत। अंबानगरीच्या सर्वांगीण विकासामध्ये त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे। त्यांच्या स्मृती दिनाचं औचित्य साधून मॅरेथॉनच्या माध्यमातून तात्यांना खऱ्या अर्थानं आदरांजली अर्पण करण्यात आली। या स्पर्धेतील विजेत्यांना माजी आमदार पृथ्वीराज साठे, जिल्हा परिषद सदस्य शंकर उबाळे, प्राध्यापक डॉक्टर विजय प्रकाश ठोंबरे, विलासराव सोनवणे, आंबा साखरचे व्हाईस चेअरमन हनुमंतराव मोरे, गिरिधारीलाल भराडिया, अशोक मोदी, संजय दौंड, सुदर्शनप्पा काळे, नगरसेवक कमलाकर कोपले, नगरसेवक विजय जोगदंड, पाटोद्याचे सरपंच बाळासाहेब देशमुख, नगरसेवक बबन भैया लोमटे, नाथा रेड्डी, अमोल पवळे, संजय साळवे, सुनील जगताप, राजेश वाहवळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचं आभार व संचलन रवी देशमुख यांनी केलं। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री अंबाजोगाई क्रीडा व सांस्कृतिक आणि व्यायाम मंडळ आणि गोल्डन स्पोर्ट्स क्लब अंबाजोगाईच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण देशमुख, दिनेश पवार, अंगद केंद्रे, रमण सोनवळकर, राजाभाऊ लोमटे, श्याम वारकड, कैलास शेटे, सोळंके सर, प्रवीण दिग्रसकर, कुणाल लोमटे, दत्ता देवकते, प्राध्यापक दत्तापुरे यांनी सहकार्य केलं। त्यासोबतच प्राध्यापक कमलाकर लोमटे, राजेसाहेब लोमटे, दुष्यंत लोमटे, अमोल लोमटे, शरद लोमटे, दाजीबा लोमटे, सुनील काका लोमटे, दिनेश लोमटे, महेश लोमटे, रणजित लोमटे, अमर देशमुख, मुन्ना देशमुख, हनुमंत लोमटे, आनंद मसने, भीमसेन लोमटे, दीपक बबन लोमटे, दिग्विजय बबन लोमटे यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले। सामाजिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल प्रसाददादा चिक्षे यांना स्वर्गीय बालुतात्या लोमटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी चिक्षे यांना 11,000 रुपये रोख सन्मान चिन्ह देण्यात आलं। तर चिक्षे यांनी या प्रसंगी
पुरस्काराचे 11,000 आणि त्यांचे स्वतःचे 11,000 असे एकूण 22,000 रुपये संस्थेला परत केले. यातून सामाजिक कार्यात आणि जे ग्रामीण भागातील मुली आहेत त्यांना शिक्षणासाठी किंवा त्यांना शालेय साहित्यासाठी हे पैसे देण्यात यावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. भाषण काय होणार नाही. तत्पूर्वी दादाला एकच विनंती करायची, एकच मिनिट 2 मिनिट तुझं राहील, आपलं मत या ठिकाणी व्यक्त करायचं. नमस्कार. पुरस्कार मला आपल्या घरच्या वाटते. या 11,000 रुपयाचा विनियोग मी ठरवावा त्याप्रमाणे केला जाईल. फक्त पहिले माझ्याकडे आता घेऊन गडबडीत आहे. माझी अशी इच्छा आहे की स्वाभिमानाच्या मुलींसाठी हा कार्यक्रम ह्या पैशाचा उपयोग व्हावा. 11,000 मध्ये माझे 11,000 रुपये घालतो अजून आणि त्याचा उपयोग आपण लोकांसाठी करू. आणि आपल्या सर्वांचा धन्यवाद.